बरं झालं एकदाचे गेले. मी त्याला फोनच करते. बघणार तर नाही ना? हॅलो हॅलो कुठे आहे? हॅलो हॅलो हा बोला. बोला. हॅलो मी बोलतीये. काय बोला? हा कुठे? मी घरीच आहे. कुठे असणार आहे? हो का? तुम्ही कुठे आहे? मी चौकात उभा आहे. चौकामध्ये? हो बरं ऐका ना, हो ते गेलेत बाहेर, येता का घरी? हो का? घरी कोण आहे? आता ते गेले म्हटल्यावर कोण असणार आहे? मी आणि बाळ. हो का? आले का तुम्ही? हो बरं ऐका ना, इथं नका थांबू. तुम्ही ना गाडीच्या पलीकडे थांबा. मी तोवर बाळाला हो झोळीमध्ये टाकून येते. ऐक ना, बापरे. हा, मला 15,000 रुपये लागतंय. मला माझे मित्र गोव्याला चालले. 15,000? हो मी काही त्यासाठी नव्हतं बोलवलं. काही करू, मला 15,000 रुपये बघा दे. अरे बापरे, आता माझ्याकडे तर 1 रुपया पण नाहीये. आणि मी तर आताच मागे 20,000 दिले होते ना. 15 दिवस पण नाही झाले 20,000 देऊन. मला गोव्याला जायचंय. मला पैसे पाहिजे आताच्या आता 15,000. माहितीये का, मला तर सगळं उलटच वाटतंय. एक तर तो नवरा पाहिला ते तसा, आणि तुम्हाला पाहिलं तर तुम्ही असे उठलं सुटलं पैसे नाही मागत 15,000 पैसे. रुपये पाहिजे आताच्या आता. येडे झालंय का तुम्ही? तुम्हाला आताच तर मी मोबाईल घेऊन दिला होता, EMI वर घेऊन दिलाय, त्याचे हप्ते भरते मी. ठीक आहे ना, 15,000 रुपये दिले, मोबाईल घेऊन दिला. पण मी तुझ्यावर प्रेम करतो ना. तू पण मला हे तुमच्या लक्षात येते का? मी माहितीये का काय करते माझी, म्हणजे तुमच्यासाठी काय जीवाची आटापिटा करते, तुमच्या लक्षात येते का? आता 20,000 दिले होते मी तुम्हाला. मला काही करू, मला तू 15,000 रुपये. एवढे मॉल मधले भारी भारी कपडे घेऊन देते, ठीक आहे परत ना. मोबाईल घेऊन दिला. हा, सारखे तुम्ही मला म्हणजे पैसेच मागत राहता, सारखे पैसेच मागत राहता. माझा पण विचार करा थोडा. नाही, माझं पण तुझ्यावर प्रेम आहे ना. प्रेम आहे तर मग मी कुठं नाही म्हणते. प्रेम आहे म्हणूनच एवढं सगळं करते, फोन पे करते. ओके. आणि आरामात जावा तिकडे, म्हणजे जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आहे ना व्यवस्थित. वेळेवर खायचं, वेळेवर प्यायचं काय. हो आणि कोणीतरी हा इकडे वाट बघणार आहे, याच्याकडे लक्ष ठेवा जरा. ठीक आहे. बाई लवकर आला पाहिजे. मला ना याच्या वाचून राहतच नाही. अरे बापरे, तू काय आली? रडत होता? अगं मी कधीची तुला शोधते. बाळ किती रडत होतं झोळीमध्ये. अगं मी कामानिमित्त गेली होती ना, त्याच्यामुळं. अगं पण एवढ्या छोट्या बाळाला तू सोडून गेली का? अंदाज तर गेली होती. जाऊ दे, त्याचा बापा सारखा आणि तोच सारखाच आहे. सगळं अडकून टाकलंय ग मला लोकांनी. तुम्हाला माहिती ग, तुला तो नवरा आवडत नाही. तू बळजबरी लावलंय त्या म्हाताऱ्या सोबत लग्न. पण आता केलंय तर नीट राह ना. आता मग मी बाळ आता झालंय, नेमकं काय त्याचं करते लक्ष त्यांना आता माहितीये का? मला जर वागायचं जर नसत, मी त्याचं पोटचं बाळ काढलं असतं का? दे. अगं बाई, तू आहे ना लग्न अगोदर काय उद्योग केले माहितीये ना? या असलं आता करू नको. बाळाला सांभाळ आणि त्या नवऱ्याला बी सांभाळ. मग तेच तर करतेय. हे अशाच घरामध्ये राहतीये सगळं. हे पाय म्हणायला ओल्ली बाळाती नाही मी, पाय किती ओललंय घर. काढते ना दिवस. तू काढते हे माहितीये का? म्हणून तर मम्मीने मला तुझ्या जवळ पाठवलं. म्हणे जाय म्हणे ताईला मदत कर म्हणे थोडी. आणि इथं पाठवतो तुझा पत्ताच नाही. दाजी बी दिसत इतक्यात नाही. गेली होती, 10 मिनिटासाठीच गेले होते बाहेर. तो तोर लढायला लागला. तो सारखा आणि त्याचे वडीलही सारखेच आहे. आणि तुम्ही माहितीये का, मला नेहमी सारखे टॉर्चरच करत राहता. तू अशीच torture करते, तू करत अशीच राहते. करते मी आता तुम्हाला. जाऊ दे, जे झालं ते झालं. जाऊ दे, याला 5 चल दूध गरम करते मी घेऊन येते त्याला बिस्किट. हा तिथं. असं वाटतं काहीतरी हरवलंय. तुमच्या वाचून कसे दिवस काढते मलाच माहिती. कसे जातील ते दिवस. काय करू राहिली? हॅलो हॅलो हॅलो, आवाजच येत नाही. हा कट करते. कोण आहे? कट करते. अहो मी माझ्या मैत्रिणीला फोन केला होता, कॉलेजची मैत्रीण नाही का तिचा. पण नेमका आवाजच येत नव्हता. कट का बरं केलं मग मी आल्याचं नाही हो, आवाजच येत नव्हता. बोलून घ्या ना, लाव ना परत. कशाला? अगं मग मैत्रिणीचा फोन आहे. नाही करण मी नंतर करण ना, बोलत मी तिला. अगं तुला नवऱ्यापेक्षा मैत्रीण लई आहे ना, कर ना फोन. नवऱ्यापेक्षा मैत्रीण लय म्हणजे? तू मैत्रिणी संग बोलत होती ना, हो. मग लाव ना फोन परत. करेन ना बघू मी. मी लावून देतो. नाही करेन मी नंतर. का बरं? बोला ना हो नंतर. अगं मी काय ऊन आणि म्हातारा नाही झालो, मला सगळं समजतं. काय समजतं? मी आल्या तू लगेच फोन कट करून टाकला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? काय म्हणायचं तुझ्या ध्यानात नाही आलं का? काय काय म्हणायचं म्हणजे? हे पहा, तुम्ही जे विचार करताय ना ते चुकीचं आहे बरं का.
काय विचार करतो तुम्ही मी? तुमच्या वयानुसार विचार करजा. ते बाकीचे विचार जाऊ दे. तुम्हाला काय वाटतं तुमचं वय जास्त आहे, वय कमी असल्यामुळे मी काय पण करेल का? हे मग 17 वेळेस तुम्ही का बरं दाखवून देता की माझं वय जास्त आहे, तुझं वय कमी आहे, तू म्हणजे खराब असल, तुम्ही मला 17 वेळेस का दाखवता? माझ्या मनामध्ये असं काहीच नाहीये. अरे एक शब्द तरी वयाचा विषय आलाच कुठे इथं? मग तुला फक्त विचार, तुला प्रेमाने सांगू राहिलो, मैत्रीण मला पण आहे, मित्र मला पण आहे, तसं तुला म्हणू राहिलो, तू मैत्रिणीला फोन लाव. आता तुला घडी घडी आता माझ्या माहितीप्रमाणे एवढ्या 6 महिन्यामध्ये मी तुला एकदा 15,000, एकदा 25,000, एकदा तर 40,000 असे 3 वेळेस पैसे दिले. उसाचं पेमेंट आलं 40,000, ते एक खटी देऊन टाकले. म्हटलं चला बाप. तुम्हाला काय म्हणायचंय, मी घरामध्येच खरचते ना पैसे. आता एवढंसं बाळ आहे, दवाखान्यात पैसे लागले, एवढे ट्रीटमेंट करायला लागते त्याची, तुम्हाला काही अरे कळतच नाही. 25, 15, 40 एवढे पैसे बाळाला कोणते दवाखाने नेऊ राहिली? बाळाचं निष्कारण आहे ना, तू बिचार बाळ म्हणजे त्याचं निमित्त पुढे करू नको. निमित्त पुढे नको. हा, हा. म्हणे. तुझं आहे ना, मला माहिती त्याचे डोस वगैरे किती महाग अजिबात आहे. नाही. तुझं जीवर आलेलं आहे माझ्या संग प्रपंच करायचं. जीवावर आलं गेलं काहीच नाही. हा, हा. तुम्ही तुमच्या मनानं करत जाऊ. हा? तुमच्या माहिती का अशा वागण्यामुळे आई वडील मला त्रास द्यायला लागले. काय तर अरे तुला बहीण एवढीशी बहीण नाही मला उलटून बोलती माहितीये का? तुझं वागणंच असं आहे का? तुला कोणी त्रास देईल? फक्त मीच त्रास देऊ नाही राहिलो. तुम्ही मला 20,000 देणार आहे का? ताई हा? काय चालू आहे तुमच्या दोघांचं भांडण? अरे काय चालू आहे काय नाही विचारतीलच. अगं माहितीये का, थोड्या थोड्या गोष्टीनं भांडण करत राहता. दाजी तिला सांभाळून घ्या ना, तुम्हाला माहिती आताच तिचं बाळ झालेलं आहे. अहो मेवण्या बाई, आता छोटी गोष्ट आहे ती. याला 15,000, 20,000 आणि 40,000 6 महिन्यामध्ये एवढी रक्कम दिली मी, तरी आता म्हणते 20,000 रुपये दे. त्याला विचार म्हणा मी काय केले पैसे. घरामध्ये किराणा लागत नाही का? तुम्हाला वेळेत खायला भेटत नाही का? मला एक सांगा, शेतामध्ये काय नाही लागत? तू यांना विषयांतर न करू. मी गावातून आलो आता मी याला किराणा दुकानमध्ये माझं वाला खाते. किराणा दुकानदाराला सांगेल माझी मंडळी आली, वाटेल तेवढं सामान द्यायचं आहे. दवाखान्यामध्ये माझं वजन आहे, डॉक्टरला सांगितलेले बाळाला किती खर्च आला तर बिल मागू नको. दवाखाना झालं, किराणा झालं, सगळं काही. घडी घडी फोन चालूच राहतो. हा. वाजला फोन. फोन येणारच आहे. कॉलेजची मैत्रिणी आहे. आता बोलणारच ना मी. पाहिलं का? पण नाही का ना दाजी, तुम्हाला सांगू हा. का तिचा फोन का बरं येतो? हा. ती जॉब करत होती ना, हम्म. तिथून कॉल येत राहता. पण आता नाही का ती जॉब नाही करत, आता तिची डिलिव्हरी झाली ना, तर त्याच्यामुळे ते काम पेंडिंग आहे ते. मला एक समजत नाही, फोन चालू असताना मला पाहिलं बरोबर हिना फोन का कट केला. तरी मी सांगू राहिलो की बोलून घे नाही नाही, नंतर नाही, बोलू. एक काम कर, तू एवढं घाबरते का बरं? नाही मी कुठे घाबरली? अरे चोराच्या ती चुकीची नाही ना ताई. मग बोल ना दाजीला की हा फोन स्कॅन करून घ्या, तुमच्याकडे ठेवा वाटलंच तर. काय बोलू शकत नाही ती. त्याला कशाला लागतो फोन? त्यांना जसं लागतो तसं मला लागत नाही का फोन? पा कोणत्या तोंडाने बोलल मी ती? फोन वाचून नाही राहू शकत. फोन नाही देणार मी. ऐकलं का? बरं जाऊ द्या, ती हा? ना जरा स्ट्रेस मध्ये, बाया नवऱ्या वाचून राहू शकत नाही, ही फोन वाचून राहू शकत नाही. ती जरा ना स्ट्रेस मध्ये, जाऊ द्या. आता अरे सोन्यासारखा मुलगा झाला आपल्याला, कसं वागलं पाहिजे. कसं वागलं पाहिजे? तुम्ही मला सांगणार आहे का कसं वागलं पाहिजे म्हणून? मग कोण? अजून कशी वागू मी? गल्लीतले लोक सांगतील. अहो, आपण रस्त्याने चाललो तर लोक काय म्हणतात, याची पोरी, मी तुमची बायको आहे. अरे सुशिक्षित बहीण आहे तुझीवाली, तिचं तरी ऐक. करते मी. तिचं तरी ऐक. दाजी, तुम्हाला एवढंच प्रॉब्लेम होत असेल ना, मी माझ्या बहिणीला माहेर घेऊन जाते. हा का? उलट यायला गर्व पाहिजे. हिचं वय हा. काय आहे, आपलं वय काय आहे, आपल्यासोबत नांदू राहिली, या वल्ल्या घरामध्ये एवढंसं लेकरं घेऊन राहू राहिली. तू उपकार करू राहिली. उपकार करू उपकार करू राहिली. हा. नका भांडू वरून तुम्ही मला हे करता. दोघ जण प्लीज भांडू नका. कधी हा. काय चालू आहे तू आरती वळू का तू? मग मला नाही राहायचंय. नाही आरती वळू, तू माझ्या संग प्रपंच करू राहिली म्हणून आरती वळी तो. ओळीच पाहिजे. हा नाही करू राहिली. काय किती आगावासारखं बोल नाही. अगं ते मोठे हा? दाजी मोठे, नको बोलू त्यांना. मला असं त्यांना सांगतो हा, मी जी करते ना ते व्यवस्थित करते. मला म्हणत नको हे करायला लावतो. तुला आता ही सागरची मागणी केली, 20 रुपये सुद्धा भेटणार नाही. का बरं? हा. हे पाय पैसे पैसे मागितले कुठे की जाता? पैसे कुठे जातात? तुला लागतं ना बाळासाठी, मागून घ्यायचंय. काय प्रॉब्लेम नाही, दाजी देतील बरोबर. अरे दवाखान्यात जाय ना, डॉक्टर पैसे मागणार नाही. किराणा घेऊन येत, किराणा दुकानदार पैसे मागत नाही हिच्याकडं. पण थोडेफार लागतात ना, बाळा काय घडी घडी थोडी मागणारे पैसे, म्हणून ती अहो मेवण्या बाई, ही काय थोडी रक्कम झाली का? 15,000, 20,000 आणि 40,000 6 महिन्यामध्ये मी दिले ना. विचारा तिला काय केले पैसे. हा लागतं मला. त्या पाहिजे लागताच म्हणते. आलं का लक्षात माझं वाला बोल ना? आलं पण मला 20,000 रुपये लागतील म्हणजे लागतील. तरी तसंच. दाजी तुम्ही मोठे ना, तिला सांभाळून घ्या. जाऊ द्या आता. अरे काय सांग ना 20,000 द्यायला. आला का फोन परत परत? तुला नाही, ना कामाचे फोन नाही असतील आला. दोन गोष्टी समजून सांगा याला. मी वैतागलो. शेवटची स्टेप आहे आता ही. इथून पुढे आम्ही भांडणार बी नाही, आणि मग काय निर्णय घेईल ना तर मग तो जरी जाईल हिला. येतो मी. पाहिले ना दाजी तर लय पाहिले ना कसे येते तर. तुमचे हा? किती दिवसापासून तुला माहिती मी भांडण कशी चालली राहते, कसे दिवस काढते तर. मम्मीला तर कळलं ना, म्हणशील की काय चालू आहे ते, हिचं याचं एवढं लग्न लावून दिलं आणि यांचं. हे पाय मी तुमच्याकडे पाहून माहितीये का एवढे दिवस इथं काढले, आता नाही काढू शकत बरं का. चांगलं सांगू राहिले. तू बळजबरी लग्न केलं माहितीये, पण हे असं आता नको. तुम्ही लावून दिलं, बळजबरी नाही केलं. मला आवडतच नव्हतं. तो म्हातारा मला बिलकुल आवडत नव्हता.
गपरे तू कोणाचे किती कॉल फोन येत कर- घडी घडी मला सांग बरं तू. नको अगं माझ्या मैत्रिणीचा आहे दुसरं कोणाचं नाही. हे बघ, तू लग्न अगोदर आहे ना खूप उद्योग करून बसलेली. आता जर काही उद्योग असेल ना तर कोणीच सावरणार नाही. मम्मी पप्पा पण तुझ्या याच्यावर अंथरून पांघरून काही टाकणार नाही. तर तू करते ये मी, ना, मला काय नाटकं नको करायचंय करू. ते. हा. आणि हे घे डायपर आणि ते बाळाला दे. हा हॅलो किती सारे कॉल करशील काही तुला डोका आहे का? माझा नवरा माझ्या समोर उभा होता माझी बहीण पण होती. हा पाठवले ना तुला परत लागतंय का? आता नाही माझ्याकडं. हा कर त्याचं खरं आहे का? हा मी येते बाबा, नुसता फोन फोन आहे. मी येते हा अरे काय दुसरा उद्योग आहे का नाही तुला? मला कसला दुसरा उद्योग अहो तो फोन तर पाहू इकडे. नाही मोबाईल द्या इकडं. मोबाईल द्या इकडं तुम्ही काहीच मोबाईल भेटणार नाही. मोबाईल देणार काही नाही भेटणार मोबाईल. का बरं नाही हा, भेटणार आहे? ते बाळ दे. तुम्ही का बरं देत नाही मला सांगा. नाही देत. कशामध्ये? मोबाईलचं काय पाहिजे बाळ आहे ना, ते सुद्धा मी घेतो पाहू इकडे. दे त्याला. हे घ्या बाळा आणि मोबाईल द्या इकडं. वैताग आलाय मला तुमचा खरोखर वैताग आलाय मला तुमचा. आला ना हा, अजिबात तुम्ही जगू देत नाही मला मन मोकळेपणाने जगू देत नाही. तू काय मन मोकळ्या पाण्याने जग नाही तर सारखे मला पाप लावताना तुम्ही हाय मापरे आहे ना. हा तुमच्यापेक्षा चांगला जीव लावतो आणि जास्त जीव लावतो पूर्ण जीव होतून टाकतो. अरे 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 काही लाज नाही वाटत का असं काही लाज बोलायला? वाटत नाही मला. हा? हे बोलायला तुम्ही मजबूर केलंय मला. हा का? हा आम्ही जाते हे देवा. बाळ नाही ना, तुम्ही सांभाळून घ्यायचं. जा. चालली मी जा जा. हा, चालली बर काय पाप केलं होतं गाड्या मी. अरे 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 देवा, बाई सहनशीलता संपली आता. हम्म? अरे 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 देवा, संसार दुःखाचं मूळ झालं. काय करावं काही समजत नाही आता. बाळाला तिच्याशिवाय ते होणार नाही. बाळाला 2-4 महिन्याचं बाळ कसं हे करणार? भगवंता, अरे काय लिहून ठेवलं माझ्या नशिबी. हा लोकांना काय बाळ होती नाही का, पण अशी बरबाद झाले मी. कसली तशी नादाला लागून गेली होती काय पता. नशीब फुटलं माझं नशीब. नवऱ्यापेक्षा खरंच कोणी मोठं नाही. त्याच्यासाठी मी माझं छोटं बाळ घेऊन बाळाला सोडून त्याच्या मागे गेले होते. पण त्यानं काय केलं शेवटी त्याला पैसाच गोड लागला ना. माझा नवरा मला घरात घेईल का आता? नाही आलेल्या संकटाला तोंड तर द्यावंच लागणार आहे. पाय पडेल मी त्यांच्या. अरे आता तुला दवाखान्यात कर. खरंच चुकलं माझं. हा? खरंच चुकलं माझं. काय बोलते? बघू अरे बघू त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय का? बघू तर द्या. कशाला बघते? खरंच चुकलो माझं मला माफ करा. मी तुमच्या पाया पडते. मी खरंच जा ना तिकडे. खरंच चुकले. दुसऱ्याच्या पाया पडणं तिकडे कशाला त्रास देते आता? नाही बरबाद झाले हो मी म्हणजे विश्वासघात झालाय माझा. काय झालं? काय विश्वास बॉयफ्रेंडने काय केलं? हा, तू त्याला धमका. मोबाईल पण घेतला. हा का? मी त्याला माहिती तुम्ही सांगत होते ना मला पैसे कोणाला देते मी त्याला पैसे देत होते. मला तेव्हाच कळलं होतं ते. हा चुकलो माझं. मी म्हणजे खरंच असं नव्हतं करायला पाहिजे. घे आता परत अशी चूक करू नको. चालेल दवाखान्यात घेऊन जा. तापेल येतो तर. ते मला माफ केला. हा माफ केलं. घे मग आता काय करते? याच्याकडे पाहून सगळं माफ करावं लागतं. घे दवाखान्यात घेऊन जायचंय त्याला. आता गाडी नाही नेत. गाडीवर बसता येणार नाही तुला व्यवस्थित. पायीच जाऊ. चाली तर जवळ चल चल बस. चल दाखव त्याला. चल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.